मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जे तात्यासाहेब आहेत ते आता पूर्ण घाबरून जातात, कारण त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये माल असतो. आणि आता मंजू तिथे जाते उचकायला, पण सत्या थांबवतो. जाधवसाहेब मंजूला खूप ओरडतात, म्हणतात की मंजू, ही तात्यासाहेबांची गाडी चेक करायला आपल्याला अधिकार नाही आहे, ते आमदार आहेत, जाऊ दे त्यांना. आणि आता ते नाकाबंदी काढलेली म्हणतात, काढून घ्या लवकर ते फाटकं, असं म्हणतात. आणि आता लगेच तिथून तात्यासाहेबाची गाडी जाते आणि सत्या पण त्या गाडीमध्ये जातो. तर आता इकडं जाधवसाहेब मंजूला आणि भारती मावशीला खूप बोलतात, म्हणतात की तुम्हाला अशी टीप कोणी दिली होती मला सांगा. त्या दोघी पण खूप घाबरतात आणि माना खाली घालतात. तर लगेच जाधवसाहेब म्हणतात की माना वगैरे खाली नका घालू, आता सांगा लवकर तुम्हाला ही टीप कोणी दिली होती. तर आता लगेच मंजून त्या खूप थरथर कापायला लागतात. तर आता लगेच जाधवसाहेब ओरडतात, तुम्ही सांगणार आहेत की नाही, मला लवकर सांगा, असं म्हणतात. तर आता मंजू म्हणते की हो, आम्हाला मोरे सरांनी दिली होती. तर आता लगेच ते म्हणतात, मोरे सर पण एवढं खोटं, मोरे सरांनी दिली म्हणल्यावरती रणजू विजयने दिली का टीप, असं म्हणतात. आणि आता जाधवसाहेब पण शांत बसतात आणि ते तिथून जातात. तर आता लगेच ते म्हणतात की रणविजय असं नाही करू शकत, मला तर नाही वाटत आहे. तर आता मंजू म्हणते की हो, आम्हाला मोरे सरांनी दिली होती. तर आता जाधवसाहेब तिथून जातात आणि मंजू आणि भारती मावशी दोघीच बोलत राहतात. तर इकडं ते दादासाहेब आहेत ते सत्याला एका ठिकाणी घेऊन येतात आणि गाडी एका साईडला लावतात आणि म्हणतात की चल सत्या इकडे. सत्या येतो आणि आता तो गाडीतून उतरल्यावरती आता लगेच ते दोघंजण त्या तळ्याजवळ जातात. आणि सत्या म्हणतो, काय हो तात्यासाहेब, मला इथे का घेऊन आलात. तर तात्यासाहेब म्हणतात की सांग तू सत्या, कशाला आणलंय तुला, असं ते म्हणतात. आणि इकडं पंकजला खुणवतात. पंकज आता पोरांना फोन करून दुसरी गाडी बोलवून घेतो आणि तात्यासाहेबांच्या गाडीच्या डिकीमध्ये जो ड्रग्सचा माल असतो, तो अंमली पदार्थाचा माल, ते पोरं त्या दुसऱ्या गाडीमध्ये उतरवून घेतात आणि हे तिकडं करत असतात. तर इकडं सत्याला काहीच कळत नाही. तर आता इकडं जी मंजूची आई आहे त्याला आता मम्मी साहेब म्हणतात की चला, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे विहीनबाई. तर आता लगेच मंजूची आई म्हणते की काय झालं मम्मी साहेब, मला सांगा ना, तुम्ही कुठं घेऊन चाललाय. तर आता ते एका बंगल्याजवळ घेऊन येतात आणि त्या बंगल्याजवळ आल्यावरती आता लगेच ते म्हणतात की या ना आतमध्ये मम्मी साहेब. लगेच मंजूच्या आईला म्हणतात, मंजूच्या आई आतमध्ये ते म्हणते की काय मम्मी साहेब, आपण इथे का आलो, कुणाचं घर आहे की ते. तर आता लगेच ते म्हणतात की नाही, घर नाही, पण आता कुणाच तरी होणार आहे हे घर. तर आता लगेच मंजूची आई म्हणते की कुणाचं होणार आहे. तर आता ते म्हणतात की सत्या आणि मंजूचं, मी सत्या आणि मंजूला हे घर देणार आहे, असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की मग काय झालं, अरे वा, तुम्ही खरंच मम्मी साहेब बदललात आता. मंजूची आई म्हणते की खरंच तुम्ही आता पहिल्यासारख्या नाही राहिल्या मम्मी साहेब. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की नाही, मी खरंच बदलले, एका आईचा एका पोरासाठी किती जीव होतं तुम्हाला पण माहिती असेलच ना. त्यामुळं माझा खूप जीव आहे माझ्या सत्यान त्यांच्यामध्ये. मला आता खरंच सत्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं, त्यामुळं आता सत्याला त्यांना हे घर द्यायचं आहे. आणि पण लगेच मग मंजूशाही म्हणते, मला का सांगताय, मग त्यांना सांगा ना तुम्ही हे. तर आता लगेच ती म्हणते की मी सांगितलं तर ऐकणार नाही ते, त्यामुळं तुम्ही याला सांगते आणि तुमच्या नावावर ते घर करते मी. आणि मग तुमची सही करायते, तुमच्या नावावर केलं का तुम्ही सत्या आणि मंजूला द्या ते, असं म्हणते. तर आता लगेच मंजूच्या आई काही न विचार करता त्या फाईलवरती, त्या कागदांवरती सही करते. आणि सही केल्यावरती आता मम्मी साहेब इकडं वाकडं तिकडं तोंड करत असतात. ते म्हणतात की झालं आता माझं काम. त्या वकिलाला खुणवतात आणि आता मंजूच्या आई घरी जायला निघते. तर आता इकडं घरी आल्यावरती अमृता आणि त्याला वाट बघत असतात. अमृता म्हणते की काय गाई, कुठं गेली होतीस तू. तर आता लगेच मंजूची आई काही न बोलता घरात निघून जाते. तर आता लगेच मंजू आई आठवतं, कारण तिनं मम्मी साहेबांना वचन दिलंय की कुणालाच काही सांगणार नाही यामधलं, जोपर्यंत मम्मी साहेब सांगत नाही तोपर्यंत. तर आता लगेच ते काही न सांगता ते जाते किचनमध्ये. तर आत्या आणि आतोबा म्हणतात की काय झालं काय माहिती नेमकं, हे आत्या मम्मी साहेबांचं नवीन काहीतरी प्लॅन दिसतोय, असं ते म्हणतात. तर आता लगेच अमृता म्हणते की आई सांग लवकर काय झालं, तू सही तर नाही केली कोणत्या कागदावरती. तर आता मंजूची आई म्हणते की हो केली आहे मी सही, मम्मी साहेबांनीच सत्या आणि मंजूसाठी घर घेतलं ना, त्या कागदावरती सही केली आहे. मग आता अमृताला खूप टेन्शन येतं, ती म्हणते की आता फसवलंय आई तुला त्या बाईनी, असं म्हणते. तर आता इकडं जी मंजू आहे ती भारती मावशीला म्हणते की भारती मावशी, मला सत्याला तात्यासाहेबापासून वाचवायचं आहे हो. तात्यासाहेब कसा माणूस आहे ना सत्याला नाही माहिती. आणि हे बघा, तात्यासाहेबांच्या गाडीमध्ये काहीतरी असणारच आहे, मला हे माहिती होतं, कारण मोरे सर खोटी टीप नाही देऊ शकत. पण आपल्याला माहिती तात्यासाहेब कसा माणूस आहे, त्याने अगोदरच त्याला कळलं असतं ना, ते सगळं काढून टाकलं असेल त्याने, असं ते म्हणतात. तर आता लगेच भारती मावशी म्हणतात काय माहिती आता मंजू. तर आता इकडं
तात्यासाहेबांची गाडी वगैरे लोड ते गाडीतलं दुसरं काढून घेतात आणि गाडी निघून जाते. तर आता लगेच तात्यासाहेब म्हणतात की सत्या, तुमच्या नवरा बायकोमध्ये काही विषय झाला असेल ना, मंजू काही म्हणली असेल तुला, सांग ना मला. सत्या आता पोटातलं सगळं काही तात्यासाहेबांना सांगून देतो आणि आता तात्यासाहेब म्हणतात मंजिरी वाघमारेच्या डोक्यात माझ्याविषयी असा विचार चालू आहे का. तर आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.